पण बाकीचे आपल्या 80% लोकांचं काय? आपल्याला धोका नाही, रिस्क नाही इंजुरीची. नो वॉर्मअप, नो कूल डाऊन सेशन्स, गेलं की डायरेक्ट सुरू करा खेळायला बाबा, आणि मग झाल्यानंतर देयर इज नो रिकव्हरी सेशन एज वेल. ते लोक हमेशा मॅक्झिमम इंजुरीज मध्ये लँड होतात. कोणी नवीन स्पोर्ट्स जॉईन केला असेल, तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की ही प्रॉबिलिटी आहे या इंजुरीज होण्याची या स्पोर्ट्समध्ये. 100% ऑफ चान्सेस आहेत की तुमची इंजुरीज प्रिव्हेंटच होणार बिकॉज ऑफ वॉर्मअप. स्विमिंग मध्ये सुद्धा स्विमिंग मध्ये मी असं ऐकलंय की इट इज अ मॅजिकल ट्रीटमेंट टू ऑल द डिसीजेस. एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये सुद्धा इंजुरीज होतात. शोल्डर आणि नी आणि अँकल हे 3 असे कंपोनंट्स आहेत, हे हमखास इंजुर्ड होतात. ऑल ऑफ अ सडन त्याला जो हॅमस्ट्रिंग पुल बसला इतका भयंकर की ही वॉज नॉट इवन एबल टू स्टँड. आम्हाला त्याला लिटरली स्ट्रेचरवर बाहेर घेऊन यावं लागलं. तर आता मला काहीच इंजुरी नाही उदाहरणार्थ, तरी सुद्धा डू आय नीड टू कन्सल्ट अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट? अनटिल अनलेस जोपर्यंत आपण प्रॉपरली चालतोय तोपर्यंत आपण कोणाकडे जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा, की म्हणजे माझा मुलगा आज क्रिकेट क्लब जॉईन केला की उद्या तो लगेच इंडिया खेळेल. प्रोफेशनल प्लेयर सारखं आपण ट्रेन करत नाही. आपण डेली बेसिसवर आपण जिमला हिट करत नाहीत किंवा आपण डेली बेसिसवर ते स्पोर्ट्स खेळत नाहीत. रेस्ट, आयसिंग, कम्प्रेशन आणि एलिव्हेशन हे 4 कंपोनंट्स खूप इम्पॉर्टंट असतात कुठल्याही इंजुरीजमध्ये. मी असं म्हणेन ऑनलाईन फिजिओथेरपी कधीच होऊ शकणार नाही. सो प्री हॅब हा कॉन्सेप्ट आता आजकाल खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये. एक इंजुरी एका प्लेअरच्या लाईफमध्ये किती सायकोलॉजिकल चेंजेस आणू शकते. जेव्हा माझ्याकडे आला होता त्या टाइमला तो बोलला की सर मला कदाचित असं दिसतंय की मी इथून पुढे कधी लाईफमध्ये नॉर्मल चालूही शकणार नाही. ACL टेअर जर का झाला असेल तर तो खेळाडू कॅन ही गो बॅक टू प्लेइंग द गेम? आणि माझ्याकडे आलेला प्रत्येक ACL रिकन्स्ट्रक्शनचा पेशंट असो किंवा कुठलाही रिकन्स्ट्रक्शन असो, मी तेवढं एफर्ट्स टाकणार की मी त्याचा गेम त्याला वापस परत देणार. सो माझं असा सल्ला राहील प्रत्येक पालकांना, आपल्यातले सगळेच काय रेग्युलरली दररोज काय खेळ खेळत नाही किंवा स्पोर्ट्स खेळत नाही. वीकेंडला एखादी मॅच किंवा बॅडमिंटन कोर्ट बुक केलाय किंवा टेनिस कोर्ट बुक केलाय किंवा रॅन्डमली एका नदीमध्ये किंवा स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहून आलोय. जी लोक रेग्युलरली स्पोर्ट्स खेळतात त्यांना ऍडवाइस करण्यासाठी कोच असतो, त्यांचा फिजिओथेरपिस्ट असतो, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट असतात. पण बाकीचे आपल्या 80% लोकांचं काय? आपल्याला धोका नाही, रिस्क नाही इंजुरीची? डेफिनेटली आहे. मग आपण काय खेळ खेळणं थांबवायला पाहिजे? डेफिनेटली नॉट. पण आपण इंजुरीज कशा होतात, का होतात, रिकव्हरीचं महत्व काय, कूलिंग डाऊनचं महत्व काय, हे जर का जाणून घेतलं तर आपण तोच खेळ अजून जास्त इंटेन्सिटीनी आणि लॉंग टर्म लाईफ लॉंग खेळू शकतो. आज हेच डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत एक खूपच स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट एक्सपर्ट ज्याला आपण म्हणू शकतो आज उपस्थित आहेत. डॉक्टर ओंकार आघाव यांचं क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग यांची फॅल्कन रायझर्स हैदराबाद ह्याचे चीफ फिजिओथेरपिस्ट म्हणून यांनी काम केलेलं आहे. तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अलॉंग विथ BCCI यांच्या अंडर-16 आणि अंडर-19 या दोन्ही संघांसोबत डॉक्टर ओंकार हे ॲज अ फिजिओथेरपिस्ट ठिकठिकाणी मॅचेस जिथं जिथं होतात तिथं फिरलेले आहेत आणि त्यांना जो काय सपोर्ट लागेल ॲज अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट त्यांनी इतके वर्ष दिलेला आहे. तर हा त्यांच्या क्रीडांगणातला आणि ग्राउंडवरचा जो दांडगा अभ्यास आणि अनुभव आहे त्याचाच आज आपण संपूर्ण एक्सटेन्सिव्हली उपयोग करून घेऊयात आणि आपल्या दर्शकांना ह्यांचा खूप लाभ देऊयात. डॉक्टर ओंकार, वेलकम टू द शो. थँक्यू सो मच. थँक्यू. डॉक्टर ओंकार, आपण चालू करूया तुमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये की दररोज तुम्हाला कुठल्या इंजुरीज बघायला मिळतात किंवा इमर्जन्सीज येतात किंवा तुम्हाला ट्रीट करायला लागतात लहान मुलांमध्ये, मुलींमध्ये किंवा इन जनरल स्पोर्ट्स पर्सनमध्ये. सो बेसिकली आता बघायला गेलं तर स्पोर्ट्स हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्पोर्ट्स रोज बघत असतो. सो प्रत्येक स्पोर्ट्समध्ये वेगवेगळ्या टाइप्स ऑफ इंजुरीज होतात डिपेंडिंग ऑन द स्पोर्ट्स. पण जसं की आता क्रिकेटचे वेगळे इंजुरीज असतात, बॅडमिंटनचे वेगळे इंजुरीज असतात किंवा कबड्डी, खो खो हे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स, फुटबॉल जसे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे इंजुरीज होतात. सो तरी मी ह्याच्यामध्ये जर विश्लेषण करायचं असेल तर शोल्डर आणि नी आणि अँकल हे 3 असे कंपोनंट्स आहेत, हे हमखास इंजुर्ड होतात प्रत्येक प्लेअरचे. कारण हे सगळ्यात जास्त हे शोल्डर, नी आणि अँकल ह्या 3 गोष्टींचा इतका वापर केला जातो. जसं की आता फॉर एक्झाम्पल क्रिकेट म्हटलं, एखादा बॉलरच घेतला सो त्याला थ्रोईंग इंजुरीज म्हणजे बॉलिंग फेकायच्या टायमाला म्हणा किंवा खूप जोरातच बॉल फेकण्यात आला त्या टाइमला त्याला शोल्डरला इंजुरी होती. किंवा मग कधी पाय लँडिंग करायच्या टायमाला त्याचा पाय एकदमच ट्विस्ट झाला, अँकल इंजुरीज होते.
किंवा नी ट्विस्ट झालं, तर ह्या प्रकारचे आपल्याला खूप जास्त इंजुरीज बघायला भेटतात. करेक्ट. म्हणजे एखादा खेळाडू किंवा कोणी नवीन स्पोर्ट्स जॉईन केला असेल, फॉर एक्झाम्पल क्रिकेट जॉईन केलंय, ओके. तर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की ही प्रोबॅबिलिटी आहे या इंजुरीज होण्याची या स्पोर्ट्समध्ये, येस सो यू कॅन डू दॅट. येस येस आय कॅन डू दॅट. करेक्ट करेक्ट. सो आता त्याच्यामध्ये कसं असतं, आपण फॉर एक्झाम्पल जेव्हा एखादा स्पोर्ट्स आपण जॉईन करतो किंवा आपण सुरुवात करत असतो, हां सो आपण त्याच्या अगोदर एक त्याचं प्री असेसमेंट घेत असतो. हां फ्रॉम हेड टू आपण ते Correct. असेसमेंट करतो, पूर्ण Correct. त्याच्या शरीराची असेसमेंट करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतात की फॉर एक्झाम्पल शोल्डरमध्ये कुठे काही इश्यूज आहेत का, किंवा नीमध्ये आहे किंवा हिपमध्ये, बॅकमध्ये, अँकलमध्ये. सो आपण त्या हिशोबाने त्यांना ओव्हरकम करू शकतो. ऍब्सोल्युटली. एक्झॅक्टली. म्हणजे एखादा जर का नवीन स्पोर्ट्स खेळायला चालू करणार असेल किंवा रेग्युलरली क्रिकेट खेळत नसेल पण कधीतरी क्रिकेट खेळत असेल, क्रिकेट हे एक उदाहरण आहे. हो. बॅडमिंटन असेल, टेनिस Yes. असेल, स्क्वॉश असेल, आता पिकल बॉलचं खूप क्रेज चालू Exactly. झालेलं हो. आहे. तर इट इज ऑलवेज गुड टू टच बेस विथ अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट Yeah. टू नो की बाबा काय काय रिस्क आहे Exactly. मला या खेळामध्ये, आणि Yes. जर का माहिती असेल तर आय एम शुअर की तुम्ही ऍडवाइस करू शकत असाल की बाबा हे जर का खूप पेन करायला लागलं तर जस्ट टेक अ पॉज. Yeah. इज दॅट करेक्ट? हां हां. ओके. तर मग जस्ट टू एक्सटेंड दिस डिस्कशन, आता एवढे सगळे खेळ आहेत, पण आता पुण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जे कॉमनली खेळले जाणारे जे खेळ आहेत त्यांना काय काय इंजुरीज असू शकतात? लेट्स से क्रिकेटमध्ये तुम्ही म्हणलात की शोल्डर इंजुरीज जास्ती Yes. होतात, तसं बॅडमिंटनला काय प्रोबॅबिलिटी आहे? बॅडमिंटनचं मी परत तेच म्हणेल की अगेन इट इज Upper body. अपर बॉडीमध्ये येतं, की ज्याच्यामध्ये तुमचा कंटिन्युअसली शोल्डर हां. यूज होतो. सो रोटेटर कफ हा सगळ्यात मोठा कंपोनंट असतो, की जे बॅडमिंटन प्लेयर्सला होणाऱ्या खूप मेजर इंजुरी मानली जाते. ओके. प्लस कधी कधी मग त्यांना त्या रोटेटर कफ सोबत त्यांचं जेव्हा पूर्ण बॉडी रोटेट होते, सो त्यांचं एक साइड ऑफ बॅक पूर्ण रोटेशन मध्ये जात असतं. सो स्पाइन इंजुरी, स्ट्रेस फ्रॅक्चर होण्याचे पण Okay. चान्सेस खूप असतात त्यांना. ओके. तिथून पुढे परत जेव्हा स्मॅश मारण्यासाठी ते एक जम्प घेतात, एक लॉंग जम्प घेतात, तर त्या टाइमला सुद्धा मॅक्झिमम टाइम्स असं होतं की लँडिंग जर चुकीचं झालं, ओके. मे बी बिकॉज ऑफ द ऑड सर्फेस ऑफ द जे आपण बरोबर. मॅटिंगवर ज्याच्यावर खेळत असतो किंवा बरोबर. टर्फवर खेळतो, सो त्याच्यामुळे चुकीच्या लँडिंग झालं तर अँकल ट्विस्टचे पण चान्सेस खूप असतात, प्लस Correct. नीचे पण चान्सेस. म्हणजे लोअर बॉडी पण इन्व्हॉल्व्ह होऊ शकते आणि Exactly. अपर बॉडी पण इन्व्हॉल्व्ह Yes, होऊ yes, शकते. yes. आता असे काही स्पोर्ट्स आहेत का की याच्यामध्ये अपर बॉडीची प्रोबॅबिलिटी जास्ती आहे, आणि किंवा असे कुठले स्पोर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये लोअर बॉडीची प्रोबॅबिलिटी जास्ती आहे? ऑफकोर्स हे लॉजिकल आहे की आता फुटबॉल जे खेळत असतील तर त्यांना डेफिनेटली लोअर Definitely. बॉडीचे प्रोबॅबिलिटी इंजुरीची जास्ती आहे. एक्झॅक्टली. पण स्विमिंग बद्दल मला विचारावं असं वाटेल, पण आय लेट यू आन्सर दिस क्वेश्चन. येस. सो असं प्रोबॅबिलिटी मी म्हणेल की अपर बॉडी इंजुरीज मोस्ट प्रोबॅबली अशा गेम्समध्ये होतं, जसं की व्हॉलीबॉल असेल किंवा Correct. बास्केटबॉल असेल, मग बॅडमिंटन अगेन त्याच्यामध्ये हा. परत एकदा आलं, थ्रोबॉल असेल, आणि मग हॉकी पण मी कदाचित ते पण म्हणेल की अच्छा. त्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्युअसली बॅकचे इंजुरीज होण्याचे हम्म. चान्सेस खूप असतात. जसं हे सगळे रोटेटर कफ इंजुरीजच आहेत का त्याच्यामध्ये काय व्हरायटी आहे? व्हरायटीज खूप आहेत. आता शोल्डरसाठी मी असं स्पेसिफिकली म्हणेल की रोटेटर कफ सगळ्यात जास्त इन्व्हॉल्ड मसल असतो. प्लस हा, कधी हा, कधी हा. काय होतं, एक सुप्रास्पायनाटस म्हणून आपला एक मसल असतो, जो कंटिन्युअसली काय होतं, इम्पिंज होत राहतो. आपलं कंटिन्युअसली रोटेटर कफचाच कंपोनंट आहे तो पण. Absolutely. सो कंटिन्युअसली यूज करण्यामुळे काय होतं, तो इम्पिंज होतं. इम्पिंज Correct. म्हणजे कंप्रेस झाल्यामुळे, दबल्यामुळे तिथे आपल्याला खूप भयंकर वेदना होतात. सो हा एक शोल्डरचा कंपोनंट. Absolutely. आता ह्याच्यासोबत जेव्हा आपण मुवमेंट करतो, तो ऍट द सेम पॉईंट आपलं बॅक सुद्धा पूर्णपणे युटिलाइज होतं. सो आपलं नेक मसल्स, आपले अपर बॅक मसल्स हे सुद्धा खूप जास्त इन्व्हॉल्व होतात. सो देर आर हाय चान्सेस की तुम्हाला अपर बॅक स्ट्रेन पण होईल, किंवा मग लेट्स कन्सिडर थोडंसं लो बॅक स्ट्रेन पण होऊ शकतो तुम्हाला त्या टाइमला. सो कधी कधी अननोईंगली तुम्ही जर खूप जास्त एफर्ट्स टाकायला गेलात, पण Correct. तुमची बॉडी प्रिपेअर्डच नाही त्या गोष्टींसाठी, सो यू Correct. कॅन लँड अप इन टू स्ट्रेस फ्रॅक्चर इंजुरी एज वेल वर्टिब्रासाठी. सो Absolutely. ह्या गोष्टी आपण अपर बॉडीमध्ये माहिती असणं खूप गरजेचं खूप आहे. असतं. या आणि लोअर बॉडी मध्ये काय सांगू शकाल तुम्ही? आणि लोअर बॉडीमध्ये मी असं म्हणेल फुटबॉल की एकच खेळ आहे का? फुटबॉल एक असं आहे की Cricket? मी अजून बी म्हणेल क्रिकेटला तर होऊ शकतं, बट फुटबॉल सोबत मी असं म्हणेल की कबड्डी एक असा गेम आहे, प्लस खो खो एक असा गेम आहे, ऍब्सोल्युटली. आणि जे आपले इंडियन गेम्स आहेत, करेक्ट. खो खो, कबड्डी हे हा. खूप जास्त खेळले जातात हा. इंडियामध्ये. आणि ते जास्ती फुटसी आहेत, म्हणजे फुटसी, जास्ती ऑन On. फूट तुम्हाला असायला आणि लागतात. सगळ्यात मोठी हा. गोष्ट म्हणजे असं म्हणेल की मी ऍथलेटिक्स, हा. ज्याच्यामध्ये आपण रनिंग आलं, म्हणजे कॅलिस्थेनिक्स जे आपण कॅलिस्थेनिक्स दुसरा पार्ट जिमचा प्रकार. जिमचा प्रकार झाला, बट Correct. ऍथलेटिक्स मध्ये मी म्हणाल की रिले रेस, रनिंग वगैरे, लॉंग जम्प झालं. करेक्ट. एक्झॅक्टली. सो तो एक सगळ्यात मोठा कंपोनंट आहे की जिथे तुम्हाला लोअर लिम्ब किंवा लोअर बॉडी इंजुरीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो अशा प्रकारे आपण अपर बॉडी आणि लोअर बॉडीला आपण सेग्रिगेट करू शकतो. आता आपला आजचा विषय आहे की जे लोक
इंटरमिडिएटली खेळ खेळत आहेत Yeah. त्यांना इंजुरीचं माहिती असणं किंवा ज्ञान देणं, पण टू टेकिंग अ डिटूर फ्रॉम दिस टॉपिक, की जे लोक रेग्युलरली खेळ खेळतायत, यु नो, की दररोज एक 15 मिनिटं खेळ खेळलाय, क्रिकेट खेळलोय, व्हॉट एव्हर इट इज, तर त्यांना इंजुरीचे चान्सेस कमी असतात, असं काही लॉजिक आहे का? येस, एक्झॅक्टली. कारण कसं असतं, आता जसं तुम्ही मला सांगितलं की आपल्याकडे ऑलमोस्ट 80-90% असा पॉप्युलेशन आहे की जो कधीतरी खेळणारा आहे. इन्क्लुडिंग मी तर कुठलाही स्पोर्ट्स खेळत नाही. सो प्रोफेशनल खेळणारे लोक आणि कधीतरी खेळणारे लोक, आपण ह्या लोकांना एक दोन वेगळ्या ग्रुपमध्ये आपण ठेवतो. जसं की फर्स्ट इज द प्रोफेशनल ग्रुप विच वी कन्सिडर, ॲटलिस्ट लेट्स कन्सिडर 10-20% लोकच प्रोफेशनल खेळतात, आणि ऑलमोस्ट 80% ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो की रिक्रिएशनल ग्रुप, किंवा मग लेट्स कन्सिडर की रिक्रिएशनल गेम्सच आहेत. एक्झॅक्टली. पण ते इंटेन्सिटी होऊ शकते त्याच्यामध्ये. येस, इंटेन्सिटी खूप असते, कारण आपण प्रोफेशनल प्लेयर सारखं आपण ट्रेन करत नाही, आपण डेली बेसिसवर आपण जिमला हिट करत नाहीत, किंवा आपण डेली बेसिसवर ते स्पोर्ट्स खेळत नाहीत. ऍब्सोल्युटली. जे प्रोफेशनल्स असतात ते डेली बेसिसवर तेवढे रेपिटेटेड मुवमेंट्स असतात त्यांचं ट्रेनिंग असतं स्पेसिफिक, त्यांचं रिकव्हरी असतं, त्यांचे वॉर्मअप सेशन्स असतात. आणि आपलं 80% पॉप्युलेशन तुम्ही बघताल तर आज आपल्याला गेम खेळायचा आहे, चला भेटा, किती 8 वाजता भेटायचं आहे आपल्याला, आपण 8 वाजता टर्फला पोहोचलो, 8 ते 9चं बुकिंग आहे आपलं बाबा, लवकर 3-4 मॅच जेवढे होतील तेवढे खेळायचा प्रयत्न करणार आपण. आणि नो वॉर्मअप, नो कूल डाऊन सेशन्स, गेलं की डायरेक्ट सुरू करा खेळायला बाबा, आणि मग झाल्यानंतर देर इज नो रिकव्हरी सेशन एज वेल, आणि मग ते लोक हमेशा मॅक्झिमम इंजुरीज मध्ये लँड अप होतात. सो ह्या लोकांना लॅक ऑफ इन्फॉर्मेशन म्हणेल मी, किंवा लॅक ऑफ अंडरस्टँडिंग अबाउट द रिक्रिएशनल ग्रुप, किंवा असं कधीतरी स्पोर्ट्स खेळणारं जे आहे त्यांच्या बऱ्याच वेळा असं होतं, माझ्याही बाबतीत होतं, की कळतंय पण वळत नाही. आता मला कळतंय की वॉर्मअप करायला पाहिजे, कूलडाऊन करायला पाहिजे, जर का एखादी इंजुरी झाली असेल किंवा पेन होत असेल तर त्याला रिकव्हरीला वेळ मिळाला पाहिजे. तर थोडंसं आपण हे डिस्कशन एक्सटेंड करूयात की कूलिंग डाऊन पिरियड किंवा त्याच्यापेक्षा वॉर्मअप पिरियड याचं काय महत्व आहे, आणि किती, इफ यू कॅन पुट अ पर्सेंटेज, किती पर्सेंटेजनी इंजुरीज कमी होऊ शकतात त्याच्यामुळे, असं काही आहे का? हो, सो मी असं रादर आय वुड लाईक टू मेन्शन दॅट 100% ऑफ चान्सेस आहेत की तुमचे इंजुरीज प्रिव्हेंटच होणार बिकॉज ऑफ वॉर्मअप. वॉर्मअप आपण कधी पण का करतो? प्रायर टू द गेमला प्रिपेअर होण्यासाठी आपण कसं असतं, जेव्हा एखाद्या गेममध्ये पोहोचलो, त्या गेमसाठी आपण प्रिपरेशन जर काही केले नाही, ऑल ऑफ अ सडन जर आपण गेममध्ये गेलो, आपले मसल्स तेवढे प्रिपेअर्डच नसतात त्या मुवमेंटसाठी. कारण गेममध्ये कधी पण तुम्हाला सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट असते ती असते ॲजिलिटी. ॲजिलिटी इज द बिगेस्ट कंपोनंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला चपळपणा आपण म्हणतो मराठीमध्ये, की तुम्हाला एकदमच ऑल ऑफ अ सडन तुम्हाला मुवमेंट्स करायचे असतात, ऑल ऑफ अ सडन तुम्हाला धावायचं असतं, तुम्हाला स्प्रिंट करायची असते, तुम्हाला कदाचित डाय मारायची असते, पण तुमचे मसल्स जर प्रिपेअर्ड नसतील त्या मुवमेंटला, तुमचे मसल्स तेवढे वॉर्मड अपच नसतील, आणि तुम्ही ऑल ऑफ अ सडन ती गोष्ट करायला जातात, तर तुम्ही 100% लँड अप होणार इंजुरीजमध्ये. याचं एक खूप क्लासिक एक्झाम्पल होता, मी जेव्हा नॅशनल हॉकी टीमसाठी फिजिओ होतो 2022 मध्ये, तर तेव्हा एक प्लेअर, उत्तराखंडचा प्लेअर आलेला, आणि आदल्या दिवशी फ्लाईटनी लँड झाले ते, आणि रात्री अराउंड 4 वाजता काहीतरी फ्लाईट लँड झाली, आणि मॉर्निंगला त्यांचा 8 वाजता मॅच होता. ड्युरिंग द फ्लाईट नो वॉटर, सकाळी मॉर्निंगला वॉटर इंटेक कमी राहिला, झोप व्यवस्थित नाही, आणि गेममध्ये आला, आणि लेट पोहोचला तो. ऍक्च्युली लेट पोहोचला आणि वॉर्मअप प्रॉपरली झाला नाही, आणि दुसऱ्याच मिनिटात तो आतमध्ये गेला गेममध्ये, त्याचा एक ऍक्च्युअल गेम मध्ये गेला तो, आणि ऑल ऑफ अ सडन त्याला जो हॅमस्ट्रिंग पुल बसला इतका भयंकर की ही वॉज नॉट इव्हन एबल टू स्टँड. आम्हाला त्याला लिटरली स्ट्रेचरवर बाहेर घेऊन यावं लागलं, स्ट्रेचरवर बाहेर घेऊन येऊन त्याला ऍड्रेस करावं लागलं. अँड ॲट दॅट मोमेंट आय फाउंड आउट दॅट की त्यांनी सांगितलं मला की त्यांनी लास्ट 1 दिवसामध्ये पाण्याचा इंटेक खूप कमी झाला त्याचा, देयर वॉज नो वॉर्मअप सेशन, आणि तिथून पुढे त्याला इतका भयंकर त्रास झाला की आम्हाला त्याला डिरेक्टली तिथून हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं आणि स्कॅन करावं लागलं, आणि मग नंतर असं कळलं की ही सफर्ड फ्रॉम अन हॅमस्ट्रिंग स्ट्रेन. बापरे, म्हणजे हा प्रिपेअर्डनेसचा पार्ट आहे. आता मी निओनॅटॉलॉजिस्ट आहे, यु नो, बेसिकली. सो आय कीप टेलिंग की बर्थ प्रिपेअर्डनेस पाहिजे, किंवा इमर्जन्सी मेडिसिनचे क्लासेस घेताना आय कीप टेलिंग की तुमचं इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस आहे का, यु नो, बेसिकली कुठे फायर एक्सटिंग्विशर ठेवलेला आहे, फायर स्टेअरकेस कुठे आहे, जर का अर्थक्वेक झालंय का, दीज आर ऑल द पॉइंट्स ऑफ प्रिपेअर्डनेस. सो व्हॉट आय एम अंडरस्टँडिंग की हा पण एक प्रिपेअर्डनेसचाच भाग आहे. ऍक्च्युअल गेम खेळायला जाताना किंवा ऍक्च्युअल जिम हिट करताना, कॅलिस्थेनिक्स करताना, तो वॉर्मअप इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ प्रिपेअर्डनेस. म्हणजे यू आर प्रिपेअरिंग द मसल्स की पुढे काय येणार आहे. हे किती महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, ऍक्च्युअल मध्ये खूप महत्वाचं आहे. जर तुमची बॉडीज वॉर्मड अप नसेल, कारण काय होतं आपल्या बॉडीमध्ये, नो, वेन वी आर रेस्टिंग,
एक रेस्टिंग पोझिशन मध्ये असल्यामध्ये थोडंसं ब्लड सप्लाय कमी असतो सगळ्या मसल्समध्ये कम्पॅरेटिव्हली जर आपल्याला स्प्रिंटिंग करायचं असतं. सो आपल्याकडे तेव्हा जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये ब्लड सप्लाय कमी असणार आहे आणि मी जर आत्ताच तुम्हाला जस्ट म्हटलं की इथून एकदम फास्ट पळत जाऊ, तुम्ही एकदमच एनर्जी लावू शकणार नाही, ते जर्क होणार. एक्झॅक्टली. आणि जर तेच थोडंसं वॉर्मअप करून तुम्ही थोडंसं बॉडीला गरम केलं, तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड केलं, सो आपण प्रॉपरली जाऊ शकतो की आपण प्रॉपर आपला परफॉर्मन्स करू शकतो. डेफिनेटली. आणि सायन्स असा आहे त्याच्या मागचं की तिथं ऑक्सिजनच नाहीये, त्यामुळे मग ते लगेच अनएरोबिक मेटाबॉलिझम मध्ये जातं. एक्झॅक्टली. लॅक्टिक ऍसिड तिथं बिल्डअप होतं. पण ते जर का वॉर्मअप करून हळूहळू आधी 10 मीटर, मग 20 मीटर, मग 50 मीटर, मग 100 मीटर जर का तुम्ही अटेम्प्ट केलं तर डेफिनेटली फटीग कमी राहणार. मगाशी युज्ड अ वर्ड कॉल्ड स्ट्रेन. तर स्ट्रेन आणि स्प्रेन मध्ये काही फरक आहे का? येस. तो आपण स्ट्रेन कशासाठी म्हणतो की जेव्हा तुमचा एखादा मसल इन्व्हॉल्व्ह झालेला असेल, जसं की आपण हॅमस्ट्रिंगच मसल घेऊया. हॅमस्ट्रिंग इज त्याच्यामध्ये 4 वेगळे मसल्स येतात. बरोबर. सेमी टेंडिनोसस झालं, सेमी मेम्ब्रेनोसस झालं, तुमचा बायसेप्स झालं आणि अडक्टर मॅग्नस पण इन्व्हॉल्व्ह होतं त्याच्यामध्ये. करेक्ट. सो जर तुम्ही एखादी अशी सडन मुवमेंट केली आणि ज्याच्यामध्ये जसं आता मी लास्ट एक्झाम्पल दिलं होतं, हॅमस्ट्रिंग स्ट्रेन झाला होता त्याला. सो मसलमध्ये जेव्हा एक जोरात पुल बसतो बल्कियर पार्ट ऑफ मसलला जेव्हा बॉडीला जिथं सगळ्यात जास्त घट्ट भाग आहे आपल्या मसलचा, तिथे जेव्हा तुम्हाला जोरात पूल बसतो आणि तिथे जर काही टेअर वगैरे होतो, सो दॅट इज कॉल्ड एज स्ट्रेन. येस. आणि स्प्रेन इज कन्सिडर्ड ऑफ लिगामेंट. सो लिगामेंट किंवा जॉईंटच्या जवळपास जे काही लिगामेंट्स असतात किंवा टेंडन्स वगैरे कनेक्टेड असतात, सो त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा ऑल ऑफ अ सडन ट्विस्ट होणं, अँकल ट्विस्ट झालं किंवा एकदम नी ट्विस्ट झालं, सो तिथल्या लिगामेंट्स मध्ये काही जे चेंजेस होतात, टेअर झालं किंवा थोडंसं फाटलं गेलं, सो आपण त्याला स्प्रेन कन्सिडर करतो. जेव्हा मसल पुल होतो जनरली यू मीन स्ट्रेन झाला. येस. ठीक आहे. मग तिथं सूज वगैरे येते का? एक्झॅक्टली. सो सूज दोन्ही स्प्रेन जर का झालं तरी सुद्धा सूज येते, दोन्ही ठिकाणी सूज येणार. सो स्वेलिंग असा भाग आहे की बॉडीमध्ये काही जरी चेंजेस झाले, सो स्वेलिंग येणारच. दॅट इज मॅन्डेटरी. पण आता हे ऑफकोर्स मी माझ्या नॉलेजसाठी विचारलं, स्ट्रेन आणि स्प्रेन मध्ये काही फरक आहे का? नाही. पण ट्रीटमेंट मध्ये काही फरक नसेल ना ह्याचा? ऍक्च्युअली वेन यू आर ट्रीटिंग वेदर इट इज स्ट्रेन किंवा स्प्रेन, ही काही डझंट मॅटर, ही ट्रीटमेंट सेमच असेल नाही का? त्याच्यामध्ये मी असं सांगेल की वेल इट डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ द इंजुरी. कारण कसं असतं, लिगामेंट हा खूप बारीकसा भाग असतो, एक थ्रेड सारखे असतात ते, आणि मसल डेलिकेट असतात ते कम्पॅरेटिव्हली मसल बॉडीपेक्षा. एक्झॅक्टली. तिथे गर्थ खूप जास्त असतं, बल्कियर असतो, त्याच्यामुळे तिथे आपल्याला कम्पॅरेटिव्हली पेन कमी राहतं कम्पेअर टू द लिगामेंट. जेव्हा एखादी लिगामेंट तुमची थोडी पार्शियल टेअर झाली किंवा कम्प्लीट टेअर झाली, तर इमिडिएट खूप मेजर स्वेलिंग येते आणि पेन कम्पॅरेटिव्हली मसल पूलपेक्षा किंवा स्ट्रेनपेक्षा जास्त असतो तिथे. ऑफकोर्स. बट नो डाऊट, ऑफकोर्स कधी कधी तुम्हाला जर मसलला पूलच बसला, तो पण तेवढाच इंटेन्सिटी असते त्याची, पण बट कम्पॅरेटिव्हली मी असं म्हणेल की स्ट्रेनमध्ये कमी राहतं कम्पेअर टू द स्प्रेन. सो स्ट्रेनला आपण खूप लवकर ऍड्रेस करतो, स्ट्रेनला पण ऑफकोर्स आपण लवकरच ऍड्रेस करायलाच पाहिजे. सो स्ट्रेन असो किंवा स्प्रेन असो, सो सगळ्यात फर्स्ट आपण त्यांना एक ट्रीटमेंट ऍड्रेस करण्यासाठी आपण राईस प्रोटोकॉल आपण फॉलो करतो. दॅट इज रेस्ट, आयसिंग, कम्प्रेशन आणि एलिव्हेशन. हे 4 कंपोनंट्स खूप इम्पॉर्टंट असतात कुठल्याही इंजुरीज मध्ये. आय लाईक दिस. येस. सो इमिडिएट रेस्ट देणं आणि इमिडिएट आर इज रेस्ट. इमिडिएट रेस्ट, आयसिंग, कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन. कॉम्प्रेशन कशाने करायचं? कॉम्प्रेशन आपण क्रेप बँडेजने करू शकतो. क्रेप बँडेज घ्या किंवा फिजिओजकडे कधी स्ट्रेन असू दे किंवा स्प्रेन असू दे, जनरली हे 4 कॉम्पोनंट्स कव्हर केलेच पाहिजे. ओके. कधी कधी कसं होतं, फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर आपला अँकल स्प्रेन झाला, आपली एक लिगामेंट ही झाली, बट काय होतं, पार्शियल टेअर असेल, ओके, पार्शियल, देयर इज नो कम्प्लीट टेअर, पण आपण त्या मुवमेंटला रेस्ट आणि कॉम्प्रेशन देऊन ती मुवमेंटला आपण लॉक केलंय. करेक्ट. सो दॅट आपण फर्दर डॅमेज होऊ देणार नाही त्याने, आणि बॉडीला मे बी वेळ देतो आपण हील होण्यासाठी. आणि जी स्वेलिंग येते इमिडिएटली, आपण त्याला कॉम्प्रेशन देऊन तेवढं स्वेलिंगला आपण रेस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करतो विथ दॅट टेक्निक किंवा विथ दॅट ट्रीटमेंट. So this is very basic thing that every physios or all the doctors or all the coaches that are present in the support. आणि अर्थात हे जर का प्लेयर्सला सुद्धा माहिती असेल, एक्झॅक्टली, राईस प्रोटोकॉल किती सोपं आहे, खूप सोपं. रेस्ट, आयसिंग, कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन. एक्झॅक्टली. पण जी लोक रेग्युलरली स्पोर्ट्स खेळतात त्यांचा जर रेग्युलरली कोच असतो किंवा स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट एक्सेट्रा असतो, त्यांना कंटिन्युअस गायडन्स मिळत राहतो. पण जे इंटरमिटेंटली खेळ खेळतात किंवा रिक्रिएशनल स्पोर्ट्स, आपण मगाशी शब्द वापरला, खेळतात, तर आता मला काहीच इंजुरी नाहीये,
उदाहरणार्थ, तरी सुद्धा डू आय नीड टू कन्सल्ट अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट? येस, यू नीड टू कन्सल्ट अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. कारण फॉर एक्झाम्पल मी प्रोफेशनल्सलाच म्हणतो की तुम्ही प्रोफेशनल प्लेयर्स जेव्हा आमच्याकडे असतात फॉर अ सीझन, आम्ही त्यांचं एक प्री असेसमेंट सुरू करत असतो. प्री असेसमेंट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर इच अँड एव्हरी प्लेयर. ते भलेही प्रोफेशनल असो किंवा रिक्रिएशनल असो. आणि प्री असेसमेंटमध्ये मला असं म्हणायचं की आपण असेसमेंट जेव्हा करतो त्या टाइमला आपल्याला लक्षात येतं की एखाद्या प्लेयरला काय काय इश्यूज आहेत. शोल्डरमध्ये कुठे टाईटनेस आहे का, हिपमध्ये टाईटनेस आहे का, मसल कोणता टाईट असेल का. सो आपण काय करू शकतो, त्या गोष्टींवर आपण वर्क करू शकतो. बरोबर. म्हणजे जेणेकरून आपण त्यांना सांगू शकतो की आपल्या ट्रेनरला सांगू शकतो की अरे वी नीड टू फोकस ऑन दिस पर्टिक्युलर ॲस्पेक्ट ऑफ द मसल किंवा पर्टिक्युलर जॉईंट. आपल्याला ह्याचं स्ट्रेंथ वाढवायचं आहे किंवा आपल्याला याची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची, सो दॅट इन नियर फ्युचर जेव्हा आपले मॅचेस येतील त्या टाइमला आपण त्याचं मॅक्झिमम इंजुरी आपण प्रिव्हेंट करायचा प्रिव्हेंट करू शकतो. सो होल पॉइंट इज दॅट की Yeah, रिस्क असेस करून या ती इंजुरी प्रेडिक्ट करून ती प्रिव्हेंट करायची. एक्झॅक्टली. Correct. सो ते हे ऑनलाईन होऊ शकतं का कन्सल्टेशन? मी असं म्हणेन ऑनलाईन फिजिओथेरपी कधीच होऊ शकणार नाही. नाही. एक्झॅक्टली. कारण कसं आहे, जोपर्यंत तुम्ही प्रत्येक ऍस्पेक्ट कसं असतं, रेंज ऑफ मोशन पासून ते प्रत्येक मसलचं टाईटनेस आणि आपण palpation, पूर्ण रेंज ऑफ पूर्ण मोशन असा स्पेशली बॅडमिंटन खेळायचं असेल, Exactly. टेनिस खेळायचं असेल. येस. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही एक रेंज ऑफ मोशन चेक करतो तर वी चेक इट व्हेरी रफली और फिर किंवा थोडंसं डेलिकेट पण असेल तर ते आपण अशा गोष्टी आपण ऑनलाईन करू शकणार नाही. नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल मला जर आता एखादा रेंज ऑफ मोशन चेक करायचं, मला पूर्ण जोरात फिरून बघावं लागणार. आय नीड टू फाइंड आउट की त्याला त्रास बरोबर होतोय का नाही. कारण जेव्हा तो एखादी गोष्ट करत असेल किंवा एखादा बॉल टाकत असेल तर थोडी ना असं एकदम हळू टाकणार, नाही टाकणार. तो फुल स्पीडनीच टाकणार. हो. सो त्याच्यासाठी आम्हाला त्याला तेवढं रफली चेक पण करावं लागेल करायला की त्याला मध्ये कुठेतरी त्रास आहे का. Correct. सो असेसमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट होतो. Important आहे. आणि ते रिक्रिएशनल ग्रुपसाठी सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि प्रोफेशनल कारण साठी का ह्युमन बॉडी शरीर सेमच आहे. एक्झॅक्टली. तुम्ही खेळ कसाही खेळा, एक्झॅक्टली. शरीर सेमच राहणार आहे. आणि एखादा पेशंट जर का क्लिनिकमध्ये चालत येतोय, त्या सेकंदापासलं आपलं ऑब्झर्वेशन चालू होतं की Exactly. गेट कसा आहे, एक्झॅक्टली. लिम्फ थोडासा जरी होतोय का, Yes. 10 किंवा काय 1 डिग्रीचा जरी असेल तरी सुद्धा वी पिक इट अप. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. या जसं आता तुम्ही- ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन करणं Yes. जास्ती महत्वाचं आहे. जास्ती म्हणजे महत्वाचं आहे. मी काय विचार करतोय की एखाद्या पालकांनी जर का आपल्या मुलाला किंवा मुलीला एखादा क्लास लावला, बॅडमिंटनचा क्लास लावला, टेनिसचा लावला किंवा कुठलाही क्लास लावला, तर ऍट सम पॉइंट एक विजिट फिजिओथेरपिस्ट कडे मस्ट जाऊन येणं मस्ट इज गुड फॉर द चाइल्ड. एक्झॅक्टली. की त्या मुलालाही कळेल किंवा मुलीलाही कळेल की बाबा ही रिस्क आहे. एक्झॅक्टली. बिकॉज ऑल द चिल्ड्रन आर व्हेरी मॅच्युअर नाउ. Very सगळे मॅच्युअर होत आहेत आणि ज्यांना खेळायचं आहे त्यांना ही इन्फॉर्मेशन असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि आता आपण अशा मेडिकल एज मध्ये आहोत किंवा इनफॅक्ट अशा सेंचुरीमध्ये आहोत वेअर एव्हरीथिंग इज स्पेशलाइज्ड. एक्झॅक्टली. निओनॅटॉलॉजिस्ट माझं फील्ड वेगळं आहे, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट वेगळा आहे. वेगळा आहे. तसंच फिजिओथेरपीमध्ये सुद्धा Yes. स्पोर्ट्स फिजिओथेरपी हे खूप वेगळं आणि एस्टॅब्लिश्ड फील्ड आहे. एक्झॅक्टली. तर मग अशा लोकांचा लाभ घेणं, वाय नॉट, यू एक्झॅक्टली. हॅव टू टेक इट. You have to कारण take काय एखाद्याला एखादी एक्झिस्टिंग इंजुरी जर का असेल आणि तीच जर का Recurrently होत परत असेल. त्याच्यावर हिट होत राहिलं येस. तर मग अजून ते वर्स होऊ शकतं. आय एक्झॅक्टली. थिंक हे मी रफली कुठेतरी ऐकलं होतं, मला एक्झॅक्टली आठवत नाही. ओव्हर यूज हा. इंजुरी हा. आणि अक्यूट इंजुरी ओके ओके. काय करेक्ट आहेत का हे? येस आहेत. सो अक्यूट इंजुरी, ओव्हर यूज इंजुरी हा. हे खूप जास्त बघायला भेटतात. सो त्याच्यात मी अजून एम्फसाइज करेल किंवा त्याला डिफरन्शिएट करेल असं. स्टार्टिंग विथ अक्यूट इंजुरी. अक्यूट इंजुरी जसं शब्दच आपण अक्यूट म्हणतो की इमिडिएटली किंवा खूप लवकर छोट्या टाइम पिरियडमध्ये होणारी गोष्ट. जसं की मी असं म्हणेन की खेळता खेळता एकदमच तुमचा अँकल ट्विस्ट झाला किंवा ऑल ऑफ अ सडन तुम्ही पडलात, पाय फ्रॅक्चर झाला किंवा इमर्जन्सी इमर्जन्सी एकदम इमिडिएट झालेल्या गोष्टी, यू कॅनॉट इग्नोर दॅट. इग्नोर दॅट. सो ते असतात अक्यूट इंजुरीज, Correct. एकदम इमिडिएटली घडणाऱ्या गोष्टी. आणि ओव्हर यूज इंजुरीज असे असतात की ते खूप प्रोलॉंग टाइम पासून असतं, बट आपण त्याला इग्नोर करतो. जसं की आता ठीक आहे, आज आपण मॅच खेळून आलो, थोडंसं बॉडी सोर झाली, जरा बॅक दुखतीये, उद्या बरं होईल. ठीक आहे, काय नाही, उद्या बरं होईल. बट ते त्याच्यानंतर परत एक मॅच खेळली, काय होतं, थोडंसं जरा इंटेन्सिटी वाढली, बट ठीक आहे, काय नाही, होऊन जाईल, एवढं जास्त नाही, माझी मुवमेंट्स तर लॉक नाही आहेत ना, मी खेळू तर शकतोय ना, मला असं कुठे काही हात मोडला नाहीये किंवा पाय मोडला नाही, तो आपण फ्रॅक्चर नाहीये. एक्झॅक्टली. तो ऑल ऑर नन एक फिनॉमिननचा कन्सेप्ट आहे की बाबा फ्रॅक्चर आहे म्हणजे Exactly. नाहीये म्हणजे सगळं नॉर्मल आहे. येस. पण तसं नाहीये. अनटिल अनलेस जोपर्यंत आपण प्रॉपरली चालतोय तोपर्यंत आपण कोणाकडे जात नाही. लोकोमोटिव्ह जोपर्यंत आहे. एक्झॅक्टली. आणि तेच असतं की आता ओव्हर यूज इंजुरी जेव्हा
10% 20% वर असते, तेव्हा आपण कधीच कुठल्याही डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टला नाही कधीच जात. ऍड्रेस करत नाही. नाही करत. माझ्याकडे एवढे पेशंट्स आले जे हमेशा वर्स्ट सिच्युएशन मध्ये लँडअप झाल्यावर आलेले असतात. ते माझ्याकडे, सर माझं खूपच जास्त शोल्डर दुखते, सर माझं खूपच जास्त नी दुखते, आणि हे याचं असं एज क्रायटेरिया काहीच नाहीये. माझ्याकडे अगदी 10 वर्षाचाही मुलगा आलेला आहे आणि माझ्याकडे अगदी बरोबर आहे. 40-50 वर्षाचे Exactly. प्लेयर्स आलेले आहेत. कारण काय इव्हन लहान मुलांची आता लाईफस्टाईल एवढी सिडेंटरी झाली आहे, खूप खूप सिरियस. त्यामुळे मग त्यांना काही ना काहीतरी इंजुरी जरी असतील, अनटिल अनलेस दे स्टार्ट प्लेइंग त्यांना ते कळणारच नाही. एक्झॅक्टली. पण हे आय थिंक प्री असेसमेंट मध्ये खूप 100% आढळून येईल. Yes. कारण काय ना, आय विल नॉट से की सगळेच इग्नोरंट आहेत किंवा सगळेच इग्नोर करतात. बऱ्याच लोकांना हवं असतं की मला असेस करायला पाहिजे एक्सेट्रा, हो, पण त्यांना माहिती नसते. दे डोंट नो की एक्झॅक्टली. बाबा जायचं तर कोणाकडे जायचं. ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाण्या इतपत तर काय आपल्याला Serious नाही वाटत. सिरियस नाहीये, किंवा गायडन्स कोणाकडनं घ्यायचा. तर थोडंसंच दुखतंय तर शाल आय पॉवर थ्रू ऑर नॉट, तर हे प्री असेसमेंट मध्ये आय थिंक हे आढळून येईल. येस. टू अवॉइड ओव्हर Overuse इंजुरी. injuries. आणि Exactly. अक्यूट इंजुरीजला तर काय तुम्ही सी काही अक्यूट इंजुरीजचं पण मी असं म्हणेल की जसं आता आपण असेसमेंट हा शब्दावर जास्त आपण एम्फसाइज करतोय, आणि ऑर्थोसकडे आपण जाणं प्रत्येक वेळेस शक्य नसतं. नसतं. सो ऑर्थोपेडिक डॉक्टर्स तुम्ही बघता, सर्जन्स ते खूप बिझीज असतात, त्यांच्याकडे कंटिन्युअसली ओपीडीज असतात. सो तुम्ही प्रत्येक प्लेअरला किंवा प्रत्येक पेशंटला फ्रॉम टॉप टू बॉटम यू कांट असेस एनी प्लेअर. सो देन इट कम्स की तुमचा फिजिओथेरपिस्ट येतो, तर फिजिओथेरपिस्टचा रोल येतो तिथे. सो यू कॅन गो टू अ फिजिओथेरपिस्ट, गो फॉर अ प्री असेसमेंट. प्री असेसमेंटमध्ये तुम्ही फ्रॉम हेड टू टो तुम्ही शोल्डर, तुमचे एल्बो, नेक, रिस्ट सगळं असेस करा. करेक्ट. जिथे कुठे तुम्हाला इश्यूज आणि असेल ह्याला काय ऍड्रेस करा. 45 मिनिट्स लागत असतील, मॅक्स टू मॅक्स 15 to 20 मिनिट्स 15 लागतात. minutes. खूप जास्त झाले. पण ती 15 मिनिटं किती महत्वाची आहे खूप महत्वाचे बिफोर यू असतात. स्टार्ट एनी Exactly. स्पोर्ट. सो अजून एक त्याच्यात असा पॉईंट मी म्हणेल की खूप सारे प्लेयर्स जे असतात का असेसमेंट करत नाहीत, कारण त्यांना एक कुठेतरी भीती असते की बाबा मला काही जर प्री असेसमेंट मध्ये जर निघालं, अरे माझ्या नी मध्ये काही इश्यू असेल आणि ही गोष्ट जर माझ्या कोचला कळाली तर मला खेळू देणार नाही तो. बरोबर आहे. बट तिथेच आपण त्या प्री असेसमेंटचा फायदा घेऊन आपण प्री हॅब हा एक खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. प्री हॅब, एक्झॅक्टली. इट इज प्री हॅब, हॅबिलिटेशन. या प्री हॅबिलिटेशन, रिहॅब. रिहॅबिलिटेशन रिहॅब इज समथिंग झाल्यानंतर तुम्ही rehabilitate एक्झॅक्टली करता. विच वी डू आफ्टर हा शब्द इंजुरी. मला माहिती नव्हता. खूप साऱ्या Rehab. लोकांना खूप साऱ्या लोकांना माहिती नाहीये. करेक्ट. सो प्रीहॅब हा कॉन्सेप्ट आता आजकाल खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये, खूप सारे फिजिओज प्रॅक्टिसही करतायत. जेवढे पण ऍडव्हान्स फिजिओ प्रॅक्टिस करणारे लोक आहेत त्यांना हा प्रीहॅबचा कॉन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. अरे वा. सो प्री असेसमेंटचा फायदा आपण प्रीहॅबला युज करू शकतो. लेट्स कन्सिडर माझं हॅमस्ट्रिंग खूप टाईट आहे, प्री असेसमेंट मध्ये मला नोट डाऊन झालं ते. सो युझिंग दॅट प्रीहॅब प्रोटोकॉल आय कॅन वर्क ऑन माय हॅमस्ट्रिंग्स. एक्झॅक्टली. हॅमस्ट्रिंगला मी रिलीज करून घेऊ शकतो, त्याची स्ट्रेंथ वाढू शकतो, फ्लेक्झिबिलिटी वाढू शकतो. सो दॅट हा. उद्या जेव्हा मला मॅच खेळायचे तिथे मला जेव्हा खूप जास्त फटीक किंवा खूप जास्त एक्झर्शन होत असेल तर मी त्या इंजुरीमध्ये लँडअप होणार नाही. सो आयडिया असेल, आयडिया ऑलरेडी इन द नोन. एक्झॅक्टली. सो ऍट दॅट पॉईंट वी कॅन अवॉइड द अक्यूट इंजुरीज एज वेल. डेफिनेटली. म्हणजे दोन्ही इंजुरीज सॉर्ट ऑफ अवॉइड होऊ शकतात. एक्झिस्टिंग पिकअप होतात, त्यामुळे मग ओव्हर युज इंजुरीजचा इन्सिडेन्स कमी होईल. कमी होऊ शकतो, बिकॉज अक्यूट इंजुरीज लीड अप इनटू ओव्हर युज इंजुरी. करेक्ट. अँकल स्प्रेन सगळ्यात कॉमनली होणारी गोष्ट इज अ अक्यूट इंजुरी. अँकल स्प्रेन का होतो? बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्टेबिलिटी और लॅक ऑफ स्ट्रेंथ. मी असं म्हणेल की त्या प्लेअरचं कदाचित नीची स्ट्रेंथच कमी होती, त्याची अँकलची स्ट्रेंथ कमी होती. सो जेव्हा तो तिथे त्या पर्टिक्युलर मुवमेंटमध्ये त्यांनी जम्पिंग केलं किंवा Correct. लँडिंग केलं, सो तेच जर त्यांनी प्री असेसमेंट केलं असतं, प्री असेसमेंट करून आपल्याला तो कंपोनंट अगोदर लक्षात आला असता, कदाचित आपण त्या कंपोनंटवर वर्क केलं असतं आणि त्याला ती इंजुरी नसती झालेली. करेक्ट आहे. सो हे रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. जसं रिक्रिएशनल आपण म्हटलं तर आपण मॅक्झिमम पॉप्युलेशन आपलं रिक्रिएशनल आहे 80%. माझं एक प्रोजेक्ट होतं, बर. आय डिड इन माय युजी, ओके. की प्रिव्हॅलन्स ऑफ मस्क्युलर स्केलेटल इंजुरीज इन रिक्रिएशनल स्विमर्स. म्हणजे स्विमिंग मध्ये सुद्धा. स्विमिंग मध्ये सुद्धा. स्विमिंग मध्ये मी असं ऐकलंय की इट इज अ मॅजिकल ट्रीटमेंट टू ऑल द डिसीजेस. एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये सुद्धा इंजुरीज खूप होतात. आता तुम्ही झालं, मी झालं, आपण काय रेग्युलर स्विमिंग तर करत नाही. करेक्ट. कधीतरी आपण चलो ठीक आहे, अरे उन्हाळा आहे, खूप गरमी आहे सध्या, आता बरोबर आहे. जाऊ आपण स्विमिंग पूलला. बरोबर आहे. किंवा लेट्स कन्सिडर आपण कुठेतरी फिरायला गेलो, वॉटर पार्कलाच गेलो आपण किंवा विल्लाला गेलो, Correct. आपण एकदम धमाल मस्ती करण्याच्या नादात आपण स्विमिंग करतोय, जोर जोरात राऊंड्स मारतोय, सगळं करतोय. तिथं सगळ्यात मोठी चूक होती. सो त्या माझ्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा मी ह्या रिक्रिएशनल ग्रुपला किंवा जे वन्स ऑर ट्वाईस अ मंथ जे स्विमिंग करणारे लोक आहेत, यांना मी या स्टडीमध्ये इन्क्लूड केलं होतं. आणि
त्या स्टडीचं कन्क्लुजन असं आलं होतं की 81% ऑफ पॉप्युलेशन वॉज सफरिंग फ्रॉम इंजुरीज बापरे, कुठल्या इंजुरीज? अँड द मेजर इंजुरी वॉज द शोल्डर इंजुरी. ओके, या अँड नेक्स्ट वन Okay. वॉज द बॅक इंजुरी. बर बर बर. मग हे स्ट्रोकशी रिलेटेड खूप रिलेटेड आहे. लाईक फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट स्ट्रोक ब्रेस्ट मध्ये स्ट्रोक. काय Yes. इंजुरी होऊ शकते? सो ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये जे कॉमन इंजुरी तेच राहिले तुमचे, की तुमचं शोल्डर आणि बॅकच येत राहणार. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. आणि प्लस त्याच्यामध्ये असं म्हणजे की आपण जेव्हा ब्रेस्ट स्ट्रोक मारतो त्या टाइम आपण एक्स्ट्रा एफर्ट टाकतो, हो, कारण फ्री स्टाईल मध्ये आपण एवढे एफर्ट्स नाही टाकत होत. आरामात तुम्ही सट पुढे जाता. नॉर्मली निघू शकतात, बट Correct. ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये तुम्ही फुल एफर्ट्स खूप टाकतो. एफर्ट टाकतात. खूप. चेस्ट पासून एक्झॅक्टली. शोल्डर, एव्हरीथिंग, बायसेप्स, खूप जास्त एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग इज गेटिंग इन्व्हॉल्ड. सो तुमचं मेजर मसल्स तिथं खूप जास्त आणि हे अगेन्स्ट द बॉयन्सी ऑफ द वॉटर, वॉटर आहे. यु नो, Exactly. एअर मध्ये आता काहीच बॉयन्सी नाही. येस. सो त्या हे सगळं माहिती आहे, पण हे ऍक्च्युली जेव्हा इम्प्लिमेंटेशन होतं, नाही यु नो, काय ते डज नॉट कम टू यू, एक्झॅक्टली. डज नॉट कम टू यू. Yeah. म्हणून किती इम्पॉर्टंट आहे हे माहिती असणं किंवा अवेअरनेस लोकांमध्ये पसरवणं. अवेअरनेस रिड्यूस द इंजुरीज. एक्झॅक्टली. मे बी आपण ऑर्थोपेडिक सर्जरीचा ओपीडी कमी करतोय, पण दॅट्स फाईन. सो अवेअरनेस पेक्षा मी असं म्हणू इच्छितो की आपण पेशन्स हा जास्त इम्पॉर्टंट आहे प्रत्येक पॉप्युलेशनसाठी. ऍक्च्युली करेक्ट. प्रत्येक एज ग्रुपमध्ये म्हणेल सगळ्यांना पेशन्स हा खूप मोठी गोष्ट आहे. आय थिंक हे सगळ्याच फील्ड मध्ये नॉट ओनली इन टू स्पोर्ट्स बट इन टू डेली लाईफ एज वेल. डेली लाईफ खूप साऱ्या गोष्टींमध्ये खूप काहीतरी इम्पॉर्टंट. पटकन रिॲक्ट करायच्या आधी, Exactly. टेक अ मिनिट. पटकन स्विमिंग पूल बघून उडी उडी नाही मारायची कधी. टेक अ मिनिट. हा, थोडस जरा क्या बात आहे. गेट अ क्या शॉवर घ्या. हे खूपच फिलॉसॉफिकल होत आहे, पण इट इज ट्रू. एक्झॅक्टली. सी, आपण आता कसं असतो, आपलं बॉडी टेम्परेचर जे इट इज राईट नो 36-37 डिग्री Absolutely. सेल्सिअस. पाण्याचं तापमान कदाचित 20-25 डिग्री काही असू असू शकतो. शकतं. तुम्ही एक ऑल ऑफ असू शकतो. ऑल ऑफ अ सडन जाऊन तुम्ही जर त्या स्विमिंग पूल मध्ये जम्प करता तर तुमची बॉडी वेगळी रिॲक्ट करेल ना. डेफिनेटली. पहिले जाऊन गेट अ शॉवर, गेट अडॅप्टेड टू दॅट वॉटर. अडॅप्टेड. हा, एक्झॅक्टली. तुम्ही जर अडॅप्टेशन आता आईस बकेट चॅलेंजेस वगैरे ते होतात, तेव्हा सुद्धा प्रिपेअर होतात ते. प्रिपेअर होतात असं ना. काय रँडमली चालता फिरता एकदम नाही करू सुरळीतपणे शकत ना. नाही बसत. नाहीच करत. ते जॉल्ट जो तुमच्या सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टमला मिळेल, खूप इट इज इम्पॉर्टंट. डेंजरस. आम्ही कोल्ड थेरपी जेव्हा करतो किंवा आईस बाथ आम्ही खूप जास्त रेकमेंड करतो Okay. प्लेयर्सला पोस्ट Correct. रिकव्हरी, म्हणजे मॅचेस झाल्यानंतर रिकव्हरी सेशनसाठी. इव्हन फॉर आईस बाथ ऑल्सो तुमचं टेम्परेचर किती असतं तेव्हा? 5 ते 10 डिग्री असतं त्याचं. बापरे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन पहिले एक शॉवर घ्या. शॉवर घेऊन बॉडीचं टेम्परेचर मेंटली पण आय थिंक प्रिपेअर होतात ना त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. Yeah. आपल्याला कसं समजणार की अरे पाण्याचं टेम्परेचर काय? सो थोडंसं पेशन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला इंजुरीज अवॉइड करायचे असतील किंवा इवन द गेम अवेअरनेस और वॉट एव्हर थिंग यू आर डुईंग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी इन प्रेझेंट राईट नाव. इन द प्रेझेंट. एक्झॅक्टली. कॉन्शियस. यु नो. जसं फॉर एक्झाम्पल आता ठीक क्या आहे, बात मी फिल्डिंग करतोय, हो. तो प्लेअर बॅटिंग करतोय आणि लास्टचे 2-3 ओव्हर्सच राहिलेत. आता माझं माइंड प्रिपरेशन चालू आहे की अरे यार आपल्याला 190चं टार्गेट चेस करायचंय, मला ही अशी बॅटिंग करायची तशी. ऑल ऑफ अ सडन बॉलर मी अरे एकदम पळालो जोरात, की सुटला. शिट, काय होणार? कदाचित माझा पाय पण ट्विस्ट होऊ शकतो, माझं हे पण काही होणार. होऊ शकतं. एक्झॅक्टली. अवेअरनेस मधून आपण बाहेर निघतो. गेम जातो तो वेगळा. गेम जातो तो वेगळा. अगेन इंजुरीचे चान्सेस परत होऊन जातात ते. Absolutely. So असं be in the moment. मोमेंट. Be in the present. When you are in the field. एक्झॅक्टली. आणि अगेन हे मी एक्स्ट्रापोलेट करीन बाकीच्या फील्ड मध्ये सुद्धा. जर हो. का तुम्ही आयुष्याच्या गेम मध्ये असाल तर बी प्रेझेंट. बी इन द प्रेझेंट. यु नो, की आता काय चाललंय कॉन्शियसली. एक्झॅक्टली. डोंट गो बियॉन्ड, डोंट इवन गो इन टू पास्ट. बी इन द प्रेझेंट. हा पॉडकास्ट खूप जास्त मला फिलॉसॉफिकल वाटायला लागलाय आता, रॅदर दॅन स्पोर्ट्स रिलेटेड. Yeah, स्पोर्ट्स इज फिलॉसॉफी. Exactly. But also I would like to mention one more thing. See, it is very important to understand the psychology as well of the player. Each and every player's psychology. तो रिक्रिएशनल असू दे किंवा कोणी पण असू द्या रेग्युलर ना, प्लेअर, कोणी पण असू द्या. इज अ प्लेअर. एक्झॅक्टली. Yeah. कारण सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट राहते. जसं आता आपण फिलॉसॉफीमध्ये जातोय, हे त्यांना आपण जर सांगायचं असेल, एक इंजुरी एका प्लेअरच्या लाईफमध्ये किती सायकोलॉजिकल चेंजेस आणू शकते. मग आणि इट कॅन टेक हिम ऑर हर इयर्स बॅक एक्झॅक्टली. ऑर आउट ऑफ द गेम. Now, me being as a sports player, I have played cricket, professional cricket, under 14, अच्छा. under 16. So, being a player, I can understand that feeling की मला नाही गिव्ह अप करायचंय, मला नाही सोडायचंय. माझा हा चान्स जर गेला तर उद्या कदाचित माझा इंडियाचा चान्स जाईल. आय वॉन्ट टू प्ले फॉर इंडिया. करेक्ट. बट ॲट द सेम मोमेंट मला त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की माझं प्री असेसमेंट, माझं रिहॅब, माझं प्रीहॅब लॉजिकली जायला पाहिजे. करेक्ट. तुमच्याकडे एवढे फॅसिलिटीज आहेत आज, तर फक्त त्याचा प्रॉपर उपयोग करून घ्या. सो यू कॅन अवॉइड मॅक्झिमम इंजुरीज. नाही, आपण आत्ता बोलत होतो की आउट ऑफ द गेम किंवा गिव्ह अप द गेम, तर हे ACL
टेअरच्या बाबतीमध्ये मी बऱ्याच वेळा ऐकतो की ACL टेअर जर का झाला असेल तर तो खेळाडू किंवा मुलगा किंवा मुलगी कॅन ही गो बॅक टू प्लेइंग द गेम, किंवा मग त्याला पुढे पूर्ण आयुष्यभर नॉर्मल होऊ शकतं का नाही, का हे खूप वेग क्वेश्चन आहे हा. नाही, मी असं म्हणेल 101% तो वापस त्याच्या नॉर्मल लाईफमध्ये जो गेम खेळतोय तो गेम खेळणारच. खेळणार. क्या बात आहे. ही माझी गॅरंटी आहे. नाईस. आणि माझ्याकडे आलेला प्रत्येक ACL रिकन्स्ट्रक्शनचा पेशंट असो किंवा कुठलाही रिकन्स्ट्रक्शन असो, मी तेवढं एफर्ट्स टाकणार की मी त्याचा गेम त्याला वापस परत देणार. फॅन्टॅस्टिक. 100%. बिंग अ आपल्या फिजिओथेरपिस्ट. प्रेक्षकांना ऐकायला खूप म्युझिक टू द इयर्स असेल. एक्झॅक्टली. कारण माझ्याकडे असं एक माझ्याकडे एक प्लेअर आलेला जो रिक्रिएशनल होता, कॉलेज स्टुडंट होता, 23 इयर्स ओल्ड, टर्फवर फुटबॉल खेळत होता. अगेन टर्फवर फुटबॉल खेळता खेळता ऑल ऑफ अ सडन पाय ट्विस्ट झाला, गेला तो डॉक्टरकडे, MRI केला. टर्फ इंजुरीज खूप जास्त होतात. MRI केला त्याने, माहिती पडलं ACL टेअर झाला त्याचा, सर्जरी केली. ऑर्थोपेडिक सर्जननी सांगितलं तिथे मुंबईमध्ये त्याला की 2 आठवडा रेस्ट कर. पाय कम्प्लिटली लॉंग नी ब्रेसमध्ये पूर्ण लांब करून ठेवलेला होता. देयर वॉज नो नी बेंडिंग, नो फिजिओथेरपी फॉर 2 weeks, विच वॉज अगेन व्हेरी रॉंग. व्हेरी रॉंग. म्हणजे सर्जरी झाल्यानंतर इमिडिएट डे 1 पासून तुम्ही फिजिओथेरपी सुरू केली पाहिजे. अच्छा. आता 2 आठवड्याची त्याची फिजिओथेरपी मिस झाली तर कम्प्लीट पाय पूर्णपणे लॉक झालेला. जेव्हा माझ्याकडे आला होता त्या टाइमला तो बोलला की सर मला कदाचित असं दिसतंय की मी इथून पुढे कधी लाईफमध्ये नॉर्मल चालूही शकणार नाही. त्या दिवशी त्याला म्हटलं मी तुला पूर्णपणे बरं करणार आणि तुझं मी वापस गेम मध्ये येणार. माझा आता आणि आज तो फुटबॉल खेळतोय, क्रिकेट क्या खेळतोय, बात आहे. सगळं काही खेळतोय. फॅन्टॅस्टिक. आय टूक 2.5 हे मॅजिक आहे फिजिओथेरपीचं. Physiotherapy is a miracle, exactly. And doing this miracle every day, it gives me an immense pleasure. ऑफकोर्स. आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर ते वापस हसू आणू शकतो, एखाद्या प्लेअरला वापस त्याच्या गेम मध्ये वापस आणू शकतो. त्याच्याहून जास्त मी असं म्हणेल की ऍज अ फिजिओथेरपिस्ट चांगली गोष्ट कोणालाही वाटणार नाही. बरोबर आहे. आता हे डिस्कशन आपलं चालूच राहील. एक्झॅक्टली. पण जस्ट टू वाइंड अप आणि समराईज, आता मी पेडियाट्रिशियन आहे, त्यामुळे मग मला OPD मध्ये सांगायला ऍडवाइस, तर पालकांना काय ऍडवाइस तुम्ही द्याल वेन दे वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू स्पोर्ट, की आता बाबा समर उन्हाळा चालू झालाय, मुलांना सुट्टी लागते, तर आता स्पोर्ट्स कॅम्पला घालूयात, किंवा मुलंच म्हणतात किंवा इव्हन पालकही म्हणतात चल आता आपण क्रिकेटला जाऊया, 3 दिवसाचा क्रिकेटचा वर्कशॉप आहे. तर हे पेडियाट्रिशियन पॉइंट ऑफ व्ह्यू झालं. पण नॉर्मल जे खेळाडू सुद्धा आहेत किंवा रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज जे स्पोर्ट्स चालू करतात, तर त्यांना तुम्ही ऍडवाइस काय द्याल? व्हॉट विल बी युअर पॉइंटर्स ऍज अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, येस, ज्यांनी एक्सटेन्सिव्हली काम केलंय अंडर 19, अंडर 16 क्रिकेट टीम्स बरोबर, आणि शिवाय हैदराबादमध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टीम बरोबर. येस. सो माझं असा सल्ला राहील प्रत्येक पालकांना की कुठलाही स्पोर्ट्स निवडायच्या अगोदर स्पोर्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन घ्या की आपण काय स्पोर्ट्स खेळतोय, त्या स्पोर्ट्सचे कोचेस काय आहेत, त्यांचे क्लब्स कोणते आहेत, क्लब सोबत असोसिएटेड त्यांचे जे काही सपोर्ट स्टाफ आहेत, हाऊ क्वालिफाईड दे आर, करेक्ट, त्यांच्यामध्ये कुठला फिजिओथेरपिस्ट आहे, कुठला ट्रेनर आहे, कुठला स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत. सो ह्यांचे सल्ले कुठल्याही स्पोर्ट्स सुरू करण्याच्या अगोदर कधीही घेणं खूप महत्वाचं आहे, सो दॅट तुमचा मुलगा उद्या जाऊन कुठल्याही जर का इंजुरी निगडीत नसतील हे सगळे प्रोफेशनल्स, तर मग तुम्ही फाइंड आउट करा. एक्झॅक्टली. सो तुमच्या त्या क्लबमध्ये जरी नसतील, कदाचित खूप सारे क्लब्स आपल्याकडे असे आहेत की ज्यांच्याकडे देर इज नो फिजिओथेरपिस्ट, देर इज नो न्यूट्रिशनिस्ट, बट मलाच माहिती नाही Exactly. दिस इज अ न्यू. सो तुम्ही असं सल्ला देऊ शकता त्यांना की प्लीज बिफोर स्टार्टिंग एनी गेम ॲटलिस्ट विजिट अ फिजिओथेरपिस्ट वन्स, सो दॅट वी आर स्टार्टिंग सो अँड सो गेम्स, व्हॉट प्रिकॉशन्स वी नीड टू टेक बिफोर प्लेइंग दॅट गेम, सो दॅट आम्ही मॅक्झिमम इंजुरीजमधून फ्री राहू. कारण लहान मुलांचं एक एज असं असते ह्याच्यामध्ये धडपड खूप होते, खूप धडपड होते, आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे इंजुरीज असतात ते कदाचित असे आहेत की आपण त्यांना ॲज अन अडल्ट आपण जे ट्रीटमेंट देतो ती आपण त्यांना देऊ शकत नाही. अच्छा, एक्झॅक्टली. सो फिजिओथेरपीमध्ये सुद्धा असं आहे की खूप साऱ्या गोष्टी अडल्टमध्ये आणि एक 10 ते 12 वर्षाच्या मुलामध्ये डिफरन्स असतो, डिफरंट येतात त्यांच्यामध्ये. सो मी असं नाही की मला त्या मुलाला कम्प्लिटली एखाद्या मोडॅलिटी म्हणा किंवा एखाद्या अशा ट्रीटमेंटची त्याला पूर्णपणे डिपेंडन्सी वाढवायची आहे, जेणेकरून उद्या परत तीच इंजुरी झाली तर तो त्या गोष्टीवर डिपेंडेंट नाही झाला पाहिजे. देर शुड बी अ नॅचरल रिकव्हरी झाली पाहिजे. सो त्याच्यासाठी ह्या गोष्टी पॅरामीटर्स आहेत. त्याचं डाएट चांगलं ठेवा, फिजिओस कन्सल्टेशन ठेवा, ट्रेनर सोबत प्रॉपर चर्चा ठेवा आणि कोचेस. आणि इंजुरीज होतीलच असं काही नाही, आता एवढे लोक आपण खेळतो स्पोर्ट्स, सगळ्यांनाच इंजुरी होते असं काही नाही. पण जर का झाली आणि यू कॅन नेव्हर से की आपलं मूल किंवा आपली मुलगी किंवा आपण कुठल्या पर्सेंटेज मध्ये पडतोय.
इट इज इम्पॉसिबल टू टेल एक्झॅक्टली की कधीही काही होऊ शकतं. Yeah. सो ऑलवेज बी प्रिपेअर्ड. तर एक्झॅक्टली पहिली ऍडवाइस राहील की स्पीक टू अ फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट स्पीक टू अ न्यूट्रिशनिस्ट, की माहिती करून घ्या माहिती करून घ्या. एक्झॅक्टली त्यांच्याकडनं. एक्झॅक्टली. अजून काही ऍडवाइस? अजून मी असं म्हणेल की खूप जास्त ओव्हर थिंक करू नका. करेक्ट गेम अवेअरनेस ठेवा करेक्ट आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा. ॲब्सोल्युटली. असं नसलं हवं की म्हणजे माझा मुलगा आज क्रिकेट क्लब जॉईन केला की उद्या तो लगेच इंडिया खेळेल. हो बरोबर आहे. सो त्याचं पण एन्जॉय द डे, एन्जॉय द डे, बी पेशंट. बी पेशंट, क्या बात आहे. एन्जॉय द डे. तुम्ही Fantastic. जेवढं एन्जॉय करता तुमचा मुलगा. एक लास्ट मी एवढंच म्हणू इच्छितो की देर इज अ डिफरन्स बिटवीन अवर कल्चर अँड फॉरेन वेस्टर्न कल्चर्स एज वेल. आपल्याकडे पॅरेंट्स खूप सारे असं असतात की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही क्रिकेट खेळून आलात, तुमचा मुलगा क्रिकेट खेळून आला आज, तर तुम्ही विचार त्याला का रे किती रन केलेस. जर त्यांनी जर 0 आउट झाला असं तो भीतीपोटी काय म्हणणार, अरे बाबा माझ्यासोबत असं असं झालं मी रनआउट झालो. कदाचित तुमच्याकडून तो हाईड करेल. बट ते जर कधी तुम्ही अशा पॅरेंट्सला बघताल, बाळा एन्जॉय केलंस का, आर यू हॅपी, आर यू हॅपी, तू खुश आहेस ना, तू तुझे एफर्ट्स टाकलेस का, देन इट्स फाईन, ओके, काही हरकत नाही. सो हे एक थोडंसं मेंटल प्रिपरेशन सुद्धा कधी पण पालकांचं महत्व आहे. एक्झॅक्टली. मग मुलांकडे गेले. So पालकांकडे बघूनच शिकताय. एक्झॅक्टली. पालकांनी जेव्हा त्यांना मेंटली खूप जास्त स्ट्रेस किंवा खूप जास्त प्रेशराईज नाही केलं, तर तो मुलगा खूप फ्रीली सगळ्या गोष्टी खुश करत होईल. असेल. एक्झॅक्टली. बी हॅपी. आणि आपण सुद्धा ही फिलॉसॉफी म्हणतो मी, जर का फॉलो केली Yeah. की जस्ट एन्जॉय एन्जॉय द गेम. तर मग सगळ्याचाच इम्पॅक्ट कमी होईल. खूप मेंटल इंजुरी आणि फिजिकल इंजुरी. येस, हे किती दोन्ही important कॉम्पोनंट्स खूप आहे. इम्पॉर्टंट आहेत. फॅन्टॅस्टिक. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि आय होप सो माझ्याकडून सगळ्यांना खूप जास्त मार्गदर्शन भेटलं असेल आणि मॅक्झिमम लोकांचे इंजुरीज आणि जे काही क्वेश्चन्स क्वेरी असतील ते नक्कीच आपण क्लिअर करू डेफिनेटली. शकतो. गप्पा तर होतच राहतील. हो. हे पहिलंच सेशन आहे आपलं. Yes. अजून आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. नक्कीच वेगवेगळ्या मारूया. स्पोर्ट्सच्या निगडीत आणि Yes. वेगवेगळ्या फिलॉसॉफीशी निगडीत सुद्धा. चालेल. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो मच. थँक्यू. आज डॉक्टर ओंकारने आपल्याला खूपच साध्या, सोप्या, सरळ भाषेत समजावून सांगितलेलं आहे की प्रिपेअर्डनेसचं काय महत्व आहे, प्री असेसमेंटचं काय महत्व आहे आणि प्री हॅबिलिटेशनचा अर्थ काय आहे आणि महत्व काय आहे. स्पोर्ट्स आपण सगळेच खेळतो. कोण दररोज खेळतं किंवा कधी इंटरमिटंटली खेळतात. सगळ्यांनाच आवड असते स्पोर्ट्सची सुद्धा आणि फिटनेसची सुद्धा, आणि हे खेळायलाच पाहिजेत. पण इंजुरीज होत राहतात. त्या ॲक्यूट इंजुरीज असू देत किंवा मग ओव्हरयूज इंजुरीज असू देत. पण त्या अवॉइड करण्यासाठी आपण अवेअर असणं महत्व आहे. आणि ह्याच्याच मध्ये खूप मोठा रोल आहे पेशन्सचा. बी पेशंट. आणि हे फक्त स्पोर्ट्समध्येच नाही, आयुष्याच्या प्रत्येक फील्डमध्ये आपण ही फिलॉसॉफी वापरू शकतो. जर का हा पॉडकास्ट तुम्ही आत्ता शेवटपर्यंत बघितला असाल तर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि ज्या लोकांना, ज्या पालकांना आणि ज्या इंटरमिटंटली खेळणाऱ्या रिक्रिएशनल खेळाडूंना हा उपयोगी पडेल असं वाटतो, त्यांच्यासोबत प्लीज शेअर करा. आणि अशाच अजून महत्त्वाच्या वैद्यकीय आणि मेडिकल टिप्ससाठी आपला चॅनल फॉलो करा. तोपर्यंत बी ॲक्टिव्ह, खेळ खेळत राहा आणि इंजुरी राहा. तुमचा होस्ट डॉक्टर अजिंक्य.